तर मी सुरुवात करू का? रहमत का सर? मी सुरू करू? रहमत का सर? हाँ हाँ हॅलो, सुरू करावे. हाँ ठीक आहे. ओके ओके सर. ओके. सर्वप्रथम पंचायत समिती सर, परिषदच्या वतीने हॅलो हॅलो हाँ हॅलो, मी करू का सर सुरुवात? हाँ बोला ना मॅम. वास्तविक करायला. हाँ हाँ करा मॅडम, करा. ओके 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 मॅडम. ओके. नमस्कार सर्वांना. स्वाध्याय SWADHYAY means Student WhatsApp Based Digital Home Assessment योजना. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा हा अभिनव उपक्रम. व्हॉट्सअप आधारित सराव. या अभिनव उपक्रमाचा आढावा घेण्याकरिता तसेच या उपक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरिता या ऑनलाईन सभेचं आयोजन पंचायत समिती तुमसर शिक्षण विभागातर्फे आयोजित केले गेलेले आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत सन्माननीय रवींद्र रमतकर साहेब, संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, तसेच माननीय मंगेश मॅम, समन्वयक तसेच अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर. SCRT चे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय स्वप्नील बनसोड सर सुद्धा आपल्याला जॉईन झालेले आहेत. ते SCRT स्वाध्याय उपक्रम समन्वयक नागपूर विभाग आहे. तर आजच्या या ऑनलाईन थोडक्यात प्रास्ताविक करण्याकरिता मी सन्माननीय विजय आदमने साहेब, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर तुमसर यांना पाचारण करते. सन्माननीय विजय आदमने. नमस्कार. आजच्या स्वाध्याय उपक्रमांतर्गत आपण घेतलेल्या झूम मीटिंगला माननीय रवींद्र रमतकर साहेब, संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, त्यांचे मी हार्दिक असं स्वागत करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले श्री स्वप्नील बनसोड, त्यांच्याकडे स्वाध्याय उपक्रम SCRT पुणेने दिलेला आहे. तसेच ते नागपूर विभागाचे समन्वयक सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या मंगेश मॅडम, ज्या अगोदर आपल्या भंडारा जिल्ह्यातच शाळेतला अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होत्या, आता नागपूरला प्रादेशिक विद्या प्राधिकरणमध्ये कार्यरत आहेत, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व BO, सर्व केंद्रप्रमुख आणि सर्व मुख्याध्यापक यांचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करीत आहे. मला सगळ्यांना माहीत असेल की 3 नोव्हेंबर 2020ला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि लीडरशिप फॉर इक्विटी संस्था व कन्वे जिनियस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाध्याय उपक्रमाचे उद्घाटन माननीय वर्षाताई गायकवाड, मंत्री शालेय शिक्षण विभाग मुंबई यांच्या हस्ते झालेला आहे. हा उपक्रम इयत्ता ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता सुरू करण्यात आलेला आहे. स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना अंतर्गत या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला सहभागी करून घ्यायचे आहे. तुम्हाला माहित असेल की या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर दर आठवड्याला विषयनीय प्रश्न दाखवतात, ऑनलाईन टेस्ट घेतली जाते. या उपक्रमाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांवर संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सअप वरून विद्यार्थ्यांना स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून इयत्ता पहिली 10वीच्या सर्व इयत्तामध्ये विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विज, प्रश्नमंजुषा घरच्या घरी फोन उपलब्ध करून दिला जात आहे आणि त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक त्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती घेऊ शकतात. यातून विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, फंक्शनल. आता तुमच्या तालुक्याचा जर आपण विचार केला जवळपास 27,000 इयत्ता 27,505 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक शनिवारला हा उपक्रम आपल्याला एक स्वाध्याय दिला जातो. पण त्याचे जे सहभाग आहे तुमच्या तालुक्याला 491 पहिल्या आठवड्याला, दुसऱ्या आठवड्याला 204, तिसऱ्या आठवड्याला 221 असं आहे. त्यामुळे
या उपक्रमामुळे सध्याच्या परिस्थितीत चंद्रपूर जिल्हा आपल्या भंडारा जिल्ह्यापेक्षा कुठेतरी पुढे आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी माननीय रमतकर साहेब यांनी काल मला फोन केलेला होता आणि त्यांनी एक झूम मीटिंग मुख्याध्यापकांची घ्यावी असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या आदेशान्वये आपण या ठिकाणी ही मीटिंग ठेवलेली आहे. तर या ठिकाणी आपण सर्वांनी जे काही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन प्राप्त होईल त्या संबंधाने आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती सर्वांना करीत आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. मी याच्या पुढील कार्यक्रमाची धुरा सन्माननीय मंगेश मॅम कडे देऊ इच्छिते. सन्माननीय मंगेश मॅम. थँक्यू मॅम. या मीटिंगला उपस्थित माननीय रवींद्र रमतकर सर, संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, स्वप्नील सर, समन्वयक SCERT पुणे, आदमने सर, BO तिमसर, सर्व BO केंद्र प्रमुख आणि सगळे मुख्याध्यापकगण यांचे मी इथे स्वागत करते. मेन म्हणजे ही जी झूम मीटिंग आहे ते कालच आमचे सर सरांशी बोलले, माझ्या समोर बोलले आणि आदमने सर तुरंत तयार झाले. आदमने सरांचं व्यक्तिमत्व असं आहे की प्रत्येक कामाला ते पुढेच असतात आणि या तालुक्यामध्ये पण तुमसर हा अग्रसर आहे. तर सर्वात आधी तर आदमने सरांचं खूप खूप अभिनंदन की खूप लवकर त्यांनी ही मीटिंग अरेंज केली. मेन फोकस या मीटिंगचं की हा जो स्वाध्याय आहे, स्वाध्याय म्हणजे SWADHYAY म्हणजे स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना. आणि आजची जे मीटिंग आहे या उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं सहभागी करता येईल याच्यासाठी मार्गदर्शन आणि प्रमुख म्हणजे इथे स्वप्नील सर जॉईन झालेले आहेत. ते आपल्याला हे सांगणार की याला आपल्याला जॉईन कसं करता येईल. त्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही क्विज आणि सध्या विषय गणित आणि मराठी याच्यावर सुरू आहे. खूप सारे टेक्निक आहेत की आपण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवू शकतो. तर कशा प्रकारे या उपक्रमाची आपण व्याप्ती वाढवू शकतो आणि विद्यार्थ्यांचा कसा सहभाग घेऊ शकतो. जसं सरांनी सांगितलं की आपण पालक आणि शिक्षकांची ऑनलाईन सत्र घेऊ शकतो. शिक्षण परिषदाचे पण माध्यमातून याबद्दल चर्चा किंवा आढावा बैठकाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणू शकतो आपण. याच्यामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 8595524515 8595524515. हा व्हॉट्सअप नंबर याच्यावर हाय जरी केलं तेव्हा कन्वे जीनियस म्हणून येतं आणि सगळी प्रोसिजर येते की या स्वाध्यायाला आपण कसं म्हणजे या स्वाध्यायात कसं जुळायचं आणि याच्याबद्दल सविस्तर माहिती स्वप्नील सर देतीलच. आतापर्यंत 3 स्वाध्याय झालेले आहेत आणि आजचा शनिवार तर 4था स्वाध्याय आलाच असेल. असे एकूण 4 स्वाध्याय झालेले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत आणि 7ही तालुक्यामध्ये भरपूर विद्यार्थी संख्या आहे. जसं तुमसर मध्ये 27,000 पर्यंत आहेत, भंडाऱ्याला 20,000, लाखनी 24,000 समथिंग, पवनी 23,000 समथिंग, साकोली 53 समथिंग, लाखोंदूर 25,000 च्या पुढे आणि मोहाडी 39,000 च्या पुढे. परंतु आपण जेव्हा प्रतिसाद बघतो आहे पहिल्या वीक मध्ये तुमसरचा 491, मग पुन्हा प्रतिसाद आपला कमी झाला. 3rd वीक मध्ये 221 झाला. तर म्हणजे विद्यार्थी संख्या आणि प्रतिसाद असं जे बघितलं तर खूप तफावत येते आणि आपल्याला खरं तर काम करणं गरजेचं आहे. कारण आपल्या इकडे आकडा जो आहे सरांनी सांगितलेला आहे 27,505. तर या आकड्यावरून जर विद्यार्थी जास्त प्रतिसाद करतील
तर आपला जिल्हा, आपले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांचा म्हणजे चांगलं मार्गदर्शन करून आपण या उपक्रमाची व्याप्ती कशी वाढवू शकतो, विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करू शकतो, हे बघणं खूप गरजेचं आहे. तर थोडा भंडारा मागे पडतो आहे या उपक्रमामध्ये आणि असं नाही झालं पाहिजे आणि कुठल्या टेक्निकनी आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी इन्व्हॉल्व होतील हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर मी सरांना म्हणेल की यानंतर स्वप्नील सर, हॅलो स्वप्नील सर, स्वप्नील सर आपल्याला स्वप्नील सर प्रत्येक मीटिंगला खूप व्यवस्थित माहिती देत आहेत, कारण आतापर्यंत 2-3 मीटिंग मी अटेंड केलेले आहेत आणि स्वप्नील सर आणि प्लस त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. सोप्यात सोप्या करून माहिती देऊन आपल्याला स्वाध्यायापर्यंत कसं ऍड होता येईल हे सगळं सांगितलेलं आहे. तर या मीटिंग मध्ये पण स्वप्नील सर खूप सुंदर मार्गदर्शन करतील आणि कशा प्रकारे आपण स्वाध्यायापर्यंत पोहोचू शकतो, आपले विद्यार्थी या स्वाध्यायापर्यंत कसे पोहोचू शकतील याची माहिती स्वप्नील सर देतील. मी इथे थांबते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आणि तर मी सुरुवात करतो. ज्या प्रकारे आतापर्यंत जी स्वाध्यायाच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे तीच सर्व माहिती आपण एका प्रॉपर पीपीटी मध्ये बघूया. तर सर्वांना पीपीटी दिसत असेल? दिसत आहे सर. तर जसं ज्या प्रकारे बिओ सरांनी पण बोलताना सांगितलं की स्वाध्याय जो आहे तो 1 ते 10वी पर्यंत आहे आणि सोबतच आपण जास्त फोकस करणार आहे की यामध्ये मूलभूत वाचन आणि मूलभूत गणितीय क्रिया मुलांना यायला पाहिजे. तर ते स्वाध्याय या कार्यक्रमाच्या मार्फत मुलांपर्यंत यायला पाहिजे. तर शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घेतलेलं आहे, कशा प्रकारे ऑनलाईन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, त्याच्या सरावासाठी आपण हा स्वाध्याय कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न जे आहेत ते अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणारे प्रश्न आहेत. जसं की मी आता मागच्याच पीपीटीमध्ये सांगितलं की दीक्षा ॲपवरती जे काही विद्यार्थी शिकत आहेत, सह्याद्री चॅनल आहे, जिओ टीव्ही आहे, ज्ञानगंगा, तिलीमिली, या सर्वांमध्ये जे काही शिक्षण विद्यार्थ्यांचं सुरू आहे त्यामध्ये काय शिकलेत त्याचा सराव करायसाठी त्यांना स्वाध्यायाची एक्सरसाइजची गरज आहे आणि त्यासाठीच आपण हा स्वाध्याय सुरू केलेला आहे. जसं मॅडमनी सांगितलं आता की दर शनिवारला त्याची आपण लिंक येते सर्वांकडे. तर आज ती लिंक आलेली आहे. गणित आणि भाषा विषयाचे सराव आता सध्या सुरू आहेत आणि गणित आणि भाषाचे प्रत्येकी 10 प्रश्न पाठवले जातात. अजूनही यामध्ये विषय वाढत आहेत. झालंच तर पुढच्या आठवड्यापासून आपल्याला विज्ञानाचे स्वाध्याय पण सोडवायला मिळतील विद्यार्थ्यांना. आणि विद्यार्थ्यांकडे पूर्ण 1 आठवड्याचा वेळ असतो. म्हणजे आज शनिवारी आली आहे लिंक, तर पुढच्या शुक्रवारपर्यंत विद्यार्थ्यांनी ती लिंक वापरून ते 10 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे खूप वेळ आहे ते सोडवायसाठी. याचे फायदे काय काय आहेत स्वाध्यायाचे? तर बऱ्यापैकी ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि ग्रामीण भागांमध्ये मोबाईलची संख्या कमी असल्यामुळे स्वाध्याय जर आपण लिंकवरती क्लिक केलं तर त्या एका मोबाईलवरनं आपण 100 विद्यार्थी जोडू शकतो. सोबतच विद्यार्थी स्वतः त्यांचं कुठं चुकत आहे, काय आहे ते त्यांचा इम्प्रुव्हमेंट एरिया तिथे बघू शकतात आणि त्यावरती काम करू शकतात. जे स्वाध्याय आहेत ते घरूनच आपल्याला सोडवायचं आहे. सोबतच स्वाध्यायामध्ये ते आल्यानंतर जे काही विद्यार्थ्यांनी केलं ते जर शिक्षकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं तर शिक्षक त्यांना त्या प्रकारे मदत करू शकते. ते शिक्षकांना सांगू शकतात की त्यांना अशा प्रकार जे काही प्रश्न असतील त्या प्रकारच्या प्रश्नामध्ये त्यांना कठीण गेलाय ते सोडवायला, तर ते फोकसली शिक्षक त्यावरती विचार करून त्यांना विद्यार्थ्यांना सांगू शकते. प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याकडे असा एक डॅशबोर्ड आहे, तो मी माझ्या प्रेझेंटेशनच्या शेवटच्या टप्प्यात दाखवेल. तर अशा प्रकारचा आपण जो डॅशबोर्ड वापरतोय त्यामध्ये आपल्याला प्रत्येक आठवड्याला किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवलेला आहे ते माहिती पडेल आणि सोबतच बाकी जिल्ह्यांमध्ये काय स्टेटस आहे
की जेणेकरून आपल्याला हे माहिती पडेल की आपले किती विद्यार्थी अजून बाकी आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की शिक्षकांसोबत ही शेअर केल्या जाणार आहे की विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. तर या प्रकारचा परफॉर्मन्स असेल ते की 2 अक्षरी शब्द, म्हणजे हे दुसऱ्या राज्याचं आहे, पण मी हे ते सांगतोय तुम्हाला की 2 अक्षरों को जड़कर शब्द बनाना है. तर वर्ग पहिलेचे विद्यार्थी 93% करतायत. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते 9 पेक्षा जास्त विद्यार्थी सोडून पाहत आहेत 10 पैकी. जसं मॅडमनी मगाशी नंबर सांगितला, तर नागपूर आणि अमरावती विभागात 24515 हा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून लिस्टमध्ये आल्यानंतर त्याच्यावर हाय, हॅलो किंवा नमस्कार एवढा जरी मेसेज सेंड केला की बाकी सर्व गोष्टी आपोआप त्यांचे रिस्पॉन्स येतात. आपल्याला फक्त त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. सोबतच ही लिंक आपल्या प्रत्येक आठवड्याचा जो मेसेज येतो आहे आपल्याला या स्वाध्यायाच्या संदर्भाने, त्यात ही लिंक दिलेली आहे. तर त्याच लिंकवरती क्लिक करून आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. इंटरनेटच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर व्हॉट्सअप चालायला 2Gचं नेट जे आहे त्यावरती पण व्यवस्थित व्हॉट्सअप चालू शकतं. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही आहे. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की 100 विद्यार्थी एकाच मोबाईलवरतून जुडू शकतात. बऱ्याचदा असा प्रश्न होतो की विद्यार्थी घरून करत आहेत तर ते कितपत व्यवस्थित करत आहेत, ते कोणाचं मदत घेत आहेत का काय, की त्यांचं नाव आहे पण दुसरंच कोणीतरी करत आहेत. तर याची ऑथेंटिसिटी आपण चेक करू शकतो इथे, कारण की आता हा दुसऱ्या राज्यातला डेटा आहे. पण यामध्ये आपण इथे बघू शकतो की नासप्रमाणे आपल्याला याचा रिझल्ट दिसतो आहे वर्ग 2री ते 9वी पर्यंतचा. तर हे बऱ्यापैकी विद्यार्थी स्वतः सोडवत आहेत आतापर्यंत जे काही सर्वेक्षण झालंय त्यामधनं. त्या सिक्युरिटीच्या यांनी आपण MOU जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत या हिशोबाने आपण केलेला आहे की त्यामध्ये आपला कुठलाही डेटा चुकीच्या पद्धतीने वापरला जाणार नाही. आपल्याला फक्त 2च गोष्टी द्यायच्या आहेत, नाव आणि मोबाईल नंबर. तर मी लगेच डेमोला सुरुवात करतो. नंदेश्वर मॅडम, माझं जे दुसरं नाव दिसत आहे ना त्यावरती त्याला पण को होस्ट करा. ती मला मोबाईलवरनं स्क्रीन शेअर करायची. ओके ओके सर. ओके डन सर. स्क्रीन दिसत आहे ना सर्वांना? येस सर. हॅलो. येस सर, दिसत आहे.
सर आपला आवाज नाही येत आहे. हॅलो. हा, इको होत आहे सर आवाज. हॅलो, आता येतोय आवाज? येस सर, क्लिअर. हा, ठीक आहे. मी सुरुवातीपासून सांगतो. हा माझा इयत्ता पहिली पालक शिक्षक ग्रुप आहे हा माझा. त्या ग्रुपमध्ये मी लिंक पाठवली ही. त्या लिंकवरती मी क्लिक केलं तर इथं नमस्कार म्हणून लिहून आलेला आहे. त्याला मी पुढे पाठवलं. आणि त्याच्यानंतर मला माहिती आली इथे की काय काय करायचं आहे. त्या संदर्भाने मी मराठीसाठी 1 टाईप केला आणि सेमी इंग्रजीसाठी 2 टाईप केला. तर मला माझं मराठी मीडियम आहे तर मी 1 टाईप करतो. त्यानंतर मला पुढे मेसेज येईल की पुढे जाण्याकरिता मला सर्व अटी आणि शर्ती मंजूर आहेत आणि नाही आहेत तर त्यासाठी 2 टाईप करायचं. मला सर्व अटी आणि शर्ती मंजूर आहेत तर मी 1 टाईप करतो आणि पुढे पाठवतो. आता मला विचारता आहेत की माझा जिल्हा कुठला आहे. तर इथे भंडारा 5 नंबरला दिसतो आहे. 5 नंबर मी क्लिक करेल आणि सेंड करतो. तर मला माझा तालुका निवडायचा आहे. तर या ठिकाणी आपण आता तुमसर तालुका आपल्याला 3 वरती दिसतोय. मी 3 टाईप करतो आणि पाठवतो. आता मला विचारतायत की माझी इयत्ता कुठली आहे. मी 1 टाईप करून पाठवतो. मला विचारतायत माझं पूर्ण नाव, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव काय. तर मी माझं नाव टाकतो आणि सेंड करत आहे. इथे मला मेसेज आला की आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. आता दुसरा मेसेज असा आहे की कृपया 1 विद्यार्थी निवडा आणि दुसरा ऑप्शन मला असा आहे की इथं दुसरा विद्यार्थी पण निवडता येतो मला. तर मी एक अजून विद्यार्थी हे करतो. माझ्या घरात एकच मोबाईल आहे आणि मला मोठा भाऊ आहे. तर मी 2 नंबर टाईप करतो. तर दुसऱ्या विद्यार्थ्याची इयत्ता कुठली आहे तर त्याची इयत्ता 3री असेल. तर मी 3 टाईप करून पुढे पाठवतो. विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहायचं आहे तर मी माझ्या मोठ्या भावाचं नाव लिहितो. दुसऱ्याही विद्यार्थ्याची यशस्वीपणे नोंदणी पूर्ण झालेली आहे. सो अशाच प्रकारे आपण जसं मी प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की 100 विद्यार्थी आपण जोडू शकतो. त्याच प्रकारे आपण असं 3 नंबर टाईप जर केला तर आपण अजून 1 विद्यार्थी जोडू शकतो. अशाच प्रकारे आपण 100 पर्यंत विद्यार्थी जोडू शकतो यामध्ये. दुसरं असं की 4 नंबर जर आपण टाईप केला तर आपण चुकीनं कदाचित आपलं माध्यम किंवा जिल्हा किंवा तालुका चुकीचा निवडला असेल तर तो आपण इथे 4 टाईप करून तो अशा प्रकारे 4 टाईप करून तो इथं बदलवू शकतो. आपण सेमी इंग्रजी, इंग्रजी कोणतं निवडायचं आहे तर. ठीक आहे. इथे पुन्हा जिल्हा आलेला आहे. आता आपण एवढं जे आहे एवढं पहिल्यांदा विद्यार्थ्याला करायचं आहे. त्यांनी एवढं एकदा केलं की त्यानंतर प्रत्येक आठवड्याला येणाऱ्या लिंकवरती त्यांनी क्लिक केलं की त्याचा स्वाध्याय सुरू होईल. ही फक्त 1 टाइम प्रोसेस आहे. त्याच्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्याची नोंदणी करायची. आता आपण स्वाध्यायाकडे जाऊया. स्वाध्याय 1 नंबर टाईप केला. मला स्वप्नीलच्या पहिल्या इयत्तेचा स्वाध्याय सुरू करायचा आहे. तर हे बघा आता मी 3 वरती जरी क्लिक केलं तरी आठवडा 4था सुरू झालेला आहे आणि त्याचे 10 प्रश्न ते मला विचारतायत. मी 1 टाईप करून मला स्वाध्याय सोडवायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत आणि मला सांगायचं आहे चित्रातील लहान चेंडू निवडा. तर पहिला चेंडू मोठा आहे तर मी 1 क्लिक करून पुढे पाठवतो. मोठा फुगा निवडा. तर असं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर नवीन प्रश्न आपल्याला दिसत आहे. सोबतच इथं आपल्याला अचूक पर्याय निवडायचा. आपल्याला अचूक उत्तर नाही. म्हणजे चित्रात दिलेले सर्वात मोठे भांडे कोणते. तर मी इथं म्हणेल की ही कॅन दिसतीये मला. मी असं मराठीमध्ये कॅन जरी लिहिण्याचा प्रयत्न केला तरी हे उत्तर ते घेणार नाही. त्यांनी मला इथे सांगितलंय की 1 ते 3 मधील संख्येसह उत्तर द्या. आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. अचूक उत्तरासहित अचूक पर्याय कुठला आहे. तर मी इथे पुन्हा
1 निवडेल. अशा प्रकारे मला 10 प्रश्न माझे पूर्ण करायचे आहेत. आता माझे 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आता मला यांनी मेसेज केलेला आहे की 10 पैकी 3 प्रश्नाची उत्तर मी अचूक दिलेली आहे. आणि जर मला माझा परफॉर्मन्स बघायचा आहे की मी कुठल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं व्यवस्थित आहे आणि कुठलं बरोबर आहे, तर मी यांनी मला एक PDF पाठवली. या PDF मध्ये तेच प्रश्न आणि तेच पर्याय दिले आहेत आणि त्यासोबतच इथं मला मार्क करून दिलेला आहे की कुठला पर्याय जो आहे ते अचूक उत्तर आहे. प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर यांनी इथे दिलं आहे. तर इथे मी बघू शकतो की मी कुठे चुकलो होतो. सोबतच खाली दीक्षाची लिंक दिलेली आहे. इथे खाली आपल्याला दिसत आहे की इथे आपल्याला दीक्षाची लिंक दिलेली आहे. तर ज्या पाठावरचा मी स्वाध्याय आता दिलेला आहे त्याचीच ही खाली दिलेली लिंक आहे. त्यावरती क्लिक केलं तर त्यावरती मला अजून जो कंटेंट आहे त्या स्वाध्याय संदर्भातला तो मला इथे दिसेल. आणि मग खाली आपण 4थ्या आठवड्याचा मराठीचा पण स्वाध्याय आहे. अशा प्रकारे हे करायचं आहे. तर इथपर्यंत कोणाला काही प्रश्न असेल तर कृपया सांगू शकता. ज्यांना कुणाला अडचण असेल एवढ्या प्रोसेस तर कृपया त्यांनी हँड रेज करावे. मी त्यांना अनम्यूट करेल. सर प्रश्नोत्तर आपण शेवटी घेऊ सर. आपण कंटिन्यू करा. अच्छा, ठीक आहे, चालेल. तर एक शेवटचा टप्पा यामधला. हॅलो हॅलो. हा, येस सर. हा, स्क्रीन दिसते मॅडम? येस सर. तर हे जी स्क्रीन आहे ही आपल्याला स्वाध्यायाचा डेटा सांगते की किती विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यामध्ये कसे झाले आहेत. तर इथे मी पूर्ण महाराष्ट्राचा डेटा बघू शकतो. तर इथे मी आता भंडारा सिलेक्ट केलेला आहे आणि जसं आपला 4था आठवडा सुरू झालेला आहे तर मी इथे वीक 4 निवडलेला आहे. आता आजच आपल्या भंडारामध्ये पूर्ण 560 विद्यार्थ्यांनी या स्वाध्यायाची नोंदणी केली आणि त्यापैकी 454 विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांनी स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. इथेच बाजूला आपण परफॉर्मन्स बाय सब्जेक्ट बघू शकतो. तर मराठीमध्ये विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स 59% आहे आणि गणितामध्ये 51% आहे. म्हणजे आपण इथे बघू शकतो की जवळजवळ मराठीचे जे स्वाध्याय आहेत त्यामध्ये विद्यार्थी 10 पैकी 6 प्रश्न व्यवस्थित करत आहेत, जवळजवळ 6च्या, आणि गणितामध्ये 10 पैकी 5 प्रश्न ते व्यवस्थित सोडू शकत आहेत. जसं इथे सांगितलं की पहिल्या हप्त्यामधल्या किती विद्यार्थी होते, दुसऱ्या हप्त्यामध्ये किती होते, तिसऱ्या आठवड्याला किती होते आणि 4थ्या आठवड्याचा, अशा प्रकारे इथे दाखवलेलं आहे.
आता आपण महत्वाचं म्हणजे आपल्या तालुक्याकडे बघूयात. तर आज भंडाऱ्यामध्ये तुमसर तालुक्यात 99 जे विद्यार्थी आहेत त्यांनी याला सुरुवात केली. त्यापैकी 86 विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. काही विद्यार्थ्यांनी मध्येच राहू दिलेला आहे. इथे आपण वर्गवार विद्यार्थ्यांचं बघू शकतो की मराठी पहिलीच्या वर्गातल्या मराठीचा जो स्वाध्याय आहे तो 26 विद्यार्थ्यांनी सुरू केलेला. त्यापैकी 22 विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे. आणि या 22 विद्यार्थ्यांचं जे परफॉर्मन्स होतं त्यापैकी त्यांना 10 पैकी 7 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देता आली. सोबतच पहिलीचं गणित आहे किंवा 10वीच्या मराठीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी 39 विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आणि 32 विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांना पण 5 ते 6 प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित देता आलेली आहे. इथे वर्गवार जी माहिती आहे ती आपल्याला इथे बघता येतं. सोबतच जसं मी पहिल्या PPT मध्ये दाखवलं होतं, तर प्रश्नांना उत्तरे कसे देत आहेत, म्हणजे मागे पुढे वर खाली यांसारख्या शब्दांचा वापर करून वस्तूंचा अवकाशीय स्थानांचे वर्णन करतात. तर हे किती विद्यार्थ्यांना तर हे वर्ग पहिलीसाठी अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत गणितामध्ये. तर तिथे परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचा 71% आहेत की 7-10 असे जे प्रश्न आहेत त्यापैकी 10 पैकी 7 प्रश्न जे आहेत ते अशा सोडवू शकता आहेत. तर अशा प्रकारे इथे प्रश्न आहेत तुम्हाला दिसतच असेल आणि तसं हे विद्यार्थ्यांचं परफॉर्मन्स आहे. तर एवढं सांगून मी माझं प्रेझेंटेशन संपवतो. आपण यावरती प्रश्न उत्तर करू शकता आता. बोधले मॅडम, रहमतकर सर जॉईन आहेत आणि बारसकर साहेब पण जॉईन झालेले आहेत. त्यांचं पण मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. ओके सर. हॅलो. ओके सर. सन्माननीय बारसकर साहेब, ईओ भंडारा, जिल्हा परिषद भंडारा, यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपले 2 शब्दांनी आमच्या सर्वांचं मार्गदर्शन करावं. सन्माननीय बारसकर सर. सर, मी आपणास को-होस्ट केलेलं आहे. हा, हॅलो, आवाज येते? येत आहे सर. आवाज येते? वेलकम सर. हा सर, आवाज येत आहे ना? क्लिअर सर. चला. हा, झूम मीटिंग रमतकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या सूचनेनुसार आपण ही झूम मीटिंग आयोजित केलेली आहे. आदरणीय सरांनी यामध्ये इनिशिएटिव्ह घेतली. सर्वात पहिले तर आदरणीय सरांचे आभार, अभिनंदन. आणि अतिशय चांगलं काम केलं आहे तुम्ही. अगदी सुरुवात केलेली आहे. मी या संदर्भामध्ये रमतकर सरांच्या अगोदरपासूनच संपर्कात होतो, परंतु त्याच्यामध्ये मला सुरुवातीला ही अडचण जाणवली होती की नेमकं यामध्ये काय करायचं याची पुरेशी कल्पना मला स्वतःला पण नव्हती आणि त्याच्यामुळे इतरांना पण यामध्ये म्हणजे ते समजलेलं नव्हतं की नेमकं कसं करायचं. आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये याचा रिस्पॉन्स थोडा कमी होता. आतापर्यंत आपली पहिली, दुसरी आणि तिसरी चाचणी झालेली आहे. आता चौथी चाचणी पण आलेली आहे. सध्या चौथी पण आलेला आहे. यावेळी रमतकर आपला रिस्पॉन्स खूप चांगला राहील आणि आपण ही जी झूम मीटिंग अरेंज करण्याचे निर्देश दिले त्याबद्दल आपला पण आभार. आम्ही जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं काम करतो. सहकार्य आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा आहे. थँक्यू सर. हॅलो, नंदेश्वर मॅम. थँक्यू सर. थँक्यू सर. तर आपण रमतकर सरांना बोलायच्या पूर्वी कुणाला जर डाऊट असतील तर प्रश्न उत्तर घेऊ का पहिले? नाही सर, मॅडम आपण शेवटी घेऊ. रमतकर सरांच्या अगोदर घ्या. तर आजच्या या ऑनलाईन सभेमध्ये मेन फोकस आपला ऑनलाईन स्वाध्याय जो आपल्याला व्हॉट्सअपद्वारे सोडवायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना, वर्ग 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी SCERT ने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आणि आपण आत्ताच पाहिलं की स्वप्नील सरांनी किती सुंदर प्रकारे प्रेझेंटेशन दिलं, इथपर्यंत की आजपर्यंत आपण आपल्या मुलांचं स्वाध्याय घेत होतो, त्यांचा रेकॉर्ड आपल्या कागदावर राहायचा
आणि जेव्हा केव्हा आपल्याला सरलवर अपलोड करायला लावत होते तेव्हाच ते SCRT पर्यंत जात होतं. पण आज प्रत्येक शाळेतील विद्यार्थी, इयत्ता 1 ते 10वी पर्यंतचा विद्यार्थी कशा प्रकारे त्याचा स्टेटस आहे अभ्यासाचा तो डायरेक्ट SCRT ला जात आहे. त्याचा विशेष मोठो असा आहे की त्यांचे जे बेसलाईन ऍक्टिव्हिटीज आहेत ते त्यामध्ये आपले मुलं कितपत पारंगत झालेले आहेत. तर अशा प्रकारे खूप सुंदर असा अभिनव उपक्रम SCRT ने सुरुवात केलेला आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये मधील प्रत्येकाचा लिंकचा नंबर हा वेगळा असतो आणि आपल्या नागपूर विभागाची सन्माननीय रमतकर साहेब जे संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, त्यांनी हा म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की आपल्या विभागातील प्रत्येक जिल्हा हा अग्रेसर असायला पाहिजे. म्हणूनच कालच्या चर्चेमध्ये त्यांनी आपले सन्माननीय आदमने सरांना मोटिवेट केलं की आपण मुख्याध्यापकाच्या माध्यमाने, केंद्र प्रमुखाच्या माध्यमाने, शिक्षक, साधन व्यक्तींच्या माध्यमाने त्यांची मदत घेऊन आपण आपल्या मुलांचा प्रोग्रेस, आपल्या विभागातील मुलांचा प्रोग्रेस SCRT ला दाखवून देऊ. तर मी सन्माननीय रमतकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी याच्याबद्दल सखोल असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं. सन्माननीय रमतकर सर. थँक्यू मॅडम, आपण बोललात. आपल्या उत्कृष्ट संचालनाबद्दल आपलं अभिनंदन. आदरणीय बारसकरजी, शिक्षणाधिकारी प्राथमिक भंडारा, जिल्हा परिषद भंडारा, आमचे सहकारी आणि भंडारा जिल्ह्याचे समन्वयक आणि संपर्क अधिकारी डॉक्टर सरिता मंगेश मॅडम, गट शिक्षणाधिकारी श्री आदमने साहेब ज्यांनी हा पुढाकार घेऊन हे ऑनलाईन सभा आयोजित केली. या ठिकाणी शिक्षणाधिकारी महोदयांनी आवाहन केलं होतं की बाकीचे BO सुद्धा जॉईन व्हावे. मला वाटते बावनकुळे साहेब जॉईन झालेले आहे, लाखांदूरचे ते, आणि तुमसरचे संपूर्ण केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि SCRT वरून LFEचे श्री स्वप्नील सर जॉईन झाले. त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि जसं आता आपल्याला मंजुषा मॅडमने सांगितलं आहे की स्वाध्यायाबद्दल एक आपल्याला नागपूर विभागामध्ये चांगलं आपल्याला करावायचं आहे. आणि या अनुषंगाने आता स्पष्टता दिली सरांनी, बारसकर सरांनी, की याबद्दल अजून अभ्यास लोकांपर्यंत जनजागृती नव्हती, अभ्यास नव्हता, काय समजून घ्यायचं नव्हतं. आणि म्हणून एक संधी काल मी स्वतः आदमने सरांना फोन करून बोला सांगितलं होतं की ते करूया. आणि आदमने सर म्हणजे नकार म्हणून शब्द कधीच होत नाही. आणि आदमने सरांबद्दल आणखी एक बोलायचं झालं तर ए मॅन ऑफ ऍक्शन. आणि मागे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रोग्रामची जेव्हा आपण नोंदणी सुरू केली त्यावेळेस आदरणीय बारसकर साहेब जॉईन व्हायचे होते त्यावेळेस. परंतु त्यावेळेस आदमने सरांनी जो पुढाकार घेतला होता तुमसर तालुक्यामध्ये, आणि म्हणजे 100% जवळपास 90% शाळा सहभागी केल्या. आणि असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सहभागी करण्याचा मान जो आहे तो आदमने सरांना जातो. आणि म्हणून मला जेव्हा काल जो तिसऱ्या स्वाध्यायानंतरचा जो डेटा आला तो डेटा पाहिल्यानंतर मला असं वाटलं की याची चळवळ आपण क्विक सुरू करावी. आणि म्हणून चळवळीचं श्रेय म्हणून भंडारा जिल्ह्यात चळवळीचं, या स्वाध्यायाबद्दलचं चळवळीचं श्रेय आदमने सरांना जायला पाहिजे. आणि डेफिनेटली आज सकाळी अजूनही आपण काही अवेअरनेस केलं नाही, परंतु जवळपास 99 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आणि 86 विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत 86 विद्यार्थ्यांना आपल्याला स्वाध्याय हा 4था स्वाध्याय सोडवलेला आहे. तिसऱ्या स्वाध्यायाला सांगायचं झालं बद्दल तर 458 तुमसर ब्लॉकच्या विद्यार्थ्यांनी याला स्वाध्यायाला सोडवलं. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमसर ब्लॉकमध्ये 39,723 विद्यार्थी आहेत. लाखांदूरमध्ये 20,663 आहे. मोहाडीला 24,152 आहे. लाखनीला 23,800 आहे. भंडाराला 53,756 आहे. पवनीला 27,505 आहे. आणि साकोलीचा आकडा माझ्याकडे सध्या नाही, परंतु 2,15,363 विद्यार्थी भंडारा जिल्ह्यात आहे.
है ना. या स्वाध्यायाची सुरुवात होऊन 3 नोव्हेंबरपासून आता 1 महिना 1 दिवस ओलांडला आणि नागपूर विभागामध्ये याची चळवळ त्याचं चळवळीचं आम्ही इग्नाइट करायचं काम केलं. आम्ही स्वतः त्याला प्रत्येक जिल्ह्याला एक संपर्क अधिकारी दिला. त्याप्रमाणे आज डॉक्टर सरिता मंगेश मॅडमनी पुढे हे आयोजित केलेलं आहे. तर मला ते या ठिकाणी म्हणायचं की आता या तुमसर ब्लॉक मधून आपण ही चळवळी सुरुवात केली आणि मला खात्री आहे की तुमसर ब्लॉक मध्ये जशाप्रमाणे इन्स्पायर्ड अवॉर्ड मध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून सगळ्या शाळा पूर्ण करणारा ब्लॉक होता, तशा प्रकारे 39,723 पर्यंत विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचता येईल. आता एकाच स्वाध्यायामध्ये पोहोचणार नाही, परंतु आपण आपल्याला स्वाध्याय सोडवण्यापर्यंत पुढचा शुक्रवार आहे, या शुक्रवारपर्यंत कसा पोहोचता येईल. आणि म्हणून केंद्र प्रमुख जे सुद्धा जॉईन झालेले आहे, आता ठाकरे सर जॉईन झालेले आहेत, ते पण ऐकत आहे. तर केंद्र प्रमुखांनी पाहायचं आहे की ही स्वाध्यायासाठी आपण आपल्या केंद्रात एकूण शाळा किती, एकूण 1ली ते 10वीचे विद्यार्थी किती, त्या विद्यार्थ्यापर्यंत आपण कसं पोहोचू आणि सगळे विद्यार्थी कसे इन्व्हॉल्व होईल. आणि परिणामतः आता जो आकडा आहे 458 संध्याकाळपर्यंत 100 झालेला आहे. उद्या आपण बोलतोय उद्या सकाळपर्यंत 100 आणखी होऊ शकते. तर पुढच्या शुक्रवारपर्यंत आपण मॅक्झिमम आकडा कसा पोहोचू हे तुम्हाला विचार करायचा. अशाच प्रकारे दुसऱ्या एपिसोड मध्ये दुसरा स्वाध्याय असताना आम्ही 27 नोव्हेंबरला भद्रावती तालुक्यात सभा घेतली होती. तिथं 100 पालकांना जोडलं. आम्ही प्रयोग केला, 100 पालकांना जोडायचं होतं. आणि तुम्हाला नवल वाटेल की अख्ख्या नागपूर विभागामध्ये चंद्रपूर डिस्ट्रिक्ट फर्स्ट आहे. ओके, इन्स्पायर्ड अवॉर्ड मध्ये भंडारा अग्रेसर होता. अख्ख्या महाराष्ट्राला घाम फोडला होता भंडाराने आणि पर्टिक्युलरली त्याचे श्रेय आत्मने सरांना जाते आणि ते आमचे सोबतील नितीन वाघमारे त्यांना पण जातं. तर एवढं मोठं नेतृत्व भंडारा जिल्ह्याने इन्स्पायर्ड अवॉर्ड मध्ये केलं होतं. आत्ताच्या घटकेला या स्वाध्याय मध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर आहे. तिथे सीओ साहेब स्वतः इन्व्हॉल्ड आहे, ईओ स्वतः इन्व्हॉल्ड आहे, डायट प्राचार्य इन्व्हॉल्ड आहे, सगळे गटशिक्षणाधिकारी इन्व्हॉल्ड आहे. आणि महत्वाचं त्याचा सगळ्या एक्सपेरिमेंटचा सुरुवात जी आहे भद्रावती तालुक्यात झाली. आज 13,000 समथिंग विद्यार्थ्यांचं हायएस्ट प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. नागपूर विभागातून अग्रेसर आहे. परंतु भद्रावतीमध्ये 3,000, एकट्या भद्रावती तालुक्यात 3,000. आता जर आपण तुमचा तालुका म्हटलं तर 39,723. तर मला वाटते आपल्याला किमान पुढच्या शुक्रवारपर्यंत आपण 5,000 विद्यार्थ्याचे वर जायला हवे असे टार्गेट आपण ठरवलं पाहिजे की जेणेकरून यावेळेस 5,000, पुढच्या वेळेस आणखी 10,000, पुढच्या वेळेस अजून 15,000 असं करून आपण 2-3 येणाऱ्या 3 ते 4 स्वाध्यायामध्ये आपण 39,723 पर्यंत कसं पोहोचू शकतो हिचं नियोजन करायचं. स्वप्नील सरांनी तुम्हाला सांगितलं की एका मोबाईलमध्ये ते 100 जवळपास विद्यार्थी होऊ शकतात. 100 विद्यार्थी. आता ज्या ठिकाणी मोबाईल तिथे नाही पोहोचू शकत किंवा व्हॉट्सअप मोबाईल नाही आहे किंवा फार कमी मोबाईल आहे, त्या ठिकाणी तुम्ही गृहभेटी द्या. आपला स्वतःचा मोबाईल वापरायचा आणि मुलाला सोडवायला द्यायचं. असं जर प्रत्येकाने केलं तर काय होणार. आज मी स्वतः एका नागपूरच्या वडधामना शाळेमध्ये गेलो होतो. तिथे एका शाळेला गेलो, तिथं 15-20 शिक्षक होते. त्या शिक्षकांना सगळ्यांना त्यांना तो नंबर दिला, त्यांना सगळ्या गोष्टी पटल्या. जर आम्ही एक असं करू शकतो एका शाळेला जाऊन, तुम्ही जे लोक आपली तुमसर तालुक्यात आहे, माननीय गटशिक्षणाधिकारी आत्मरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत कसं पोहोचू जेणेकरून जास्त विद्यार्थी जाणे. एकदा का तुमसर तालुक्याने लीड करणं सुरू केलं की लाखांदूर, मोहाडी, लाखनी, भंडारा तालुका हे पुढे येते. आपल्याला आता ही चळवळ पुढे न्यायची. मला जर बावनकुळे सर ऐकत असेल तर डेफिनेटली उद्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा परत त्यांच्या तालुक्यामध्ये ही चळवळ उभी व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आता बारसकर साहेबांनी आता मला सांगितलं की त्यांना हे आता विषय समजलेला आहे आणि याबाबत तर मी काल स्वतःच मून साहेबांशी बोललो होतो, पण ऍक्च्युली ते बिझी होते. आणि म्हणून आता ऍक्च्युली या सगळ्या प्रोग्रामचा आपण आढावा घेणार आहोत. उदाहरणार्थ जर म्हणजे केंद्रप्रमुखांकडून म्हणजे गट शिक्षणाधिकारी महोदय केंद्रप्रमुख आढावा घेतील आणि केंद्रप्रमुखांनी आपण HM कडून तो आढावा घ्यावा आणि तो फीडबॅक द्यावा गट शिक्षणाधिकाऱ्यांना. गट शिक्षणाधिकारी ईओ ना आढावा देतील, ईओ आपल्या सीओ ना आढावा देतील, सीओ वरच्या लेवलवर आढावा देतील आणि आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न करणार आहोत की आम्ही नागपूर महाराष्ट्रामध्ये नागपूर विभागामध्ये कशा प्रकारचं आपल्याला पोहोचता येईल. ऍक्च्युली जरूर आहे की आपल्याकडे कन्स्ट्रेंट आहे, तेवढे आपले मोबाईल नाहीये. सातारा, सांगली, कोल्हापूर या सगळ्या ज्यामध्ये एवढे आपण रिच नाही आहोत, परंतु आपल्याकडे इच्छाशक्ती कमी नाही आहे.
आपण जशा मी तुम्हाला इन्स्पायर्ड अवॉर्डमध्ये अख्खं आपण महाराष्ट्राला घाम फोडला होता, म्हणून तुमचा तुम्हाला एक परिवर्तन दिसून येते की कधी न भूतो न भविष्यती गेल्या 10 ते 15 वर्षापासून पहिल्यांदाच नागपूर विभाग इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रोग्राम मध्ये फर्स्ट आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर रिजन, नंतर पुणे रिजन आहे. हे सगळं आपण करू शकतो किंवा इच्छाशक्ती सगळ्यांनी जागृत केली तर मला खात्री आहे की आता जी चळवळ तुमसर तालुक्यातून सुरू झाली ही थांबायला नको. पुढच्या जेव्हा शुक्रवारी डेटा आमच्याकडे येईल त्यावेळेस हे तुमसर, लाखांदूर, मोहाडी, साकोली, लाखनी, भंडारा, पवनी या तालुक्यातून आणि पर्टिक्युलरली मला असं वाटते भंडारा तालुक्यातील जे गटशिक्षणाधिकारी महोदय त्यांनी पण कमाल केली होती इन्स्पायर्ड अवॉर्ड मध्ये. ते भंडाराचे गटशिक्षणाधिकारी या सुद्धा पुढाकार घेत, कारण 53,756 विद्यार्थी आहे. तर भंडारा जिल्हा इतर जिल्ह्याच्या मागे राहता कामा नये. भंडारा जिल्ह्याने अग्रेसर राहावं, भंडारा जिल्ह्याने नेतृत्व करावं नागपूर विभागाचं. एकदा का ती छलांग घेतली, कारण मागच्या वर्षी असंच झालं. भंडारा जिल्हा नागपूर विभागात होता, पूर्ण नागपूर विभागात फर्स्ट अग्रेसर होते, परंतु मग गोंदियांनी थोडा पुढाकार घेतला आणि पुढे ते चालले. परंतु 100% शाळा पूर्ण करणारा एकच ब्लॉक म्हणजे तुमसर ब्लॉक होता. अशा प्रकारे 100% विद्यार्थी 49,723 विद्यार्थी रेस्पॉन्स करणारा एक तालुका, पहिला तालुका असला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ती चांगली सुरुवात आदमे सरांनी त्या सुरुवात करून दिली आणि आदरणीय बारसकर साहेबांनी या ठिकाणी नेहमीच सहकार्य दिलेले आहे, ते पुढाकार घेतलेले आहेत. त्यांना त्यांचा जिल्हा पुढे अग्रेसर गेला त्यांना केव्हाही आवडते आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. या ठिकाणी सभेचे आयोजन झालं, मॅडम स्वतः जॉईन झालेल्या आहे, स्वप्नील सरांनी मार्गदर्शन केलं आणि आपण सगळे उपस्थित झाला, त्याबद्दल मी परत एकदा आपल्या तुमसर ब्लॉकचे आणि गटशिक्षणाधिकाऱ्याचे आणि सोबतच आमचे बारसकर सर मित्र त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद. बोला मॅडम. खूप खूप धन्यवाद सर. रमतकर साहेब काही आपल्याला नवीन नाही, आपल्या भंडाऱ्याला आधीपासूनच ते मोटिवेट करत आले आणि आपल्या भंडारा आपल्या डाएट मध्ये ते होते प्राचार्य आणि तेव्हापासूनच भंडारा आणि त्यांचा संबंध एकदम घनिष्ठ आहे. म्हणून त्यांना खूप आत्मीयतेने वाटते की भंडारा कुठेच मागे राहू नये. म्हणून आम्ही सर्व तालुके निश्चितच आपली जी अपेक्षा आहे सर ते पूर्ण करू अशी मी आमच्या भंडारा जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला आश्वासन देते. धन्यवाद सर. आणि सरांनी एक स्पेशल असा ग्रुप तयार केलेला आहे रमतकर सरांनी, ज्यामध्ये ते काही ऍक्टिव्ह टीचर्सला त्यांनी प्रत्येक आपल्या नागपूर विभागातील प्रत्येक तालुक्यातील काही शिक्षकांना तिथे ऍड केलेला आहे आणि ते नेहमीच मोटिवेट करत राहतात. समजा एखादा आम्ही उपक्रम टाकला की त्याला वेगळ्या प्रकारे कसं घेता येईल लगेच ते पर्सनल कॉल करतात. तर त्यांची ही टेक्निक खूप मस्त आहे आणि मला निश्चितच असं वाटतं की आदमने सरांना पण त्यांनी तसंच मोटिवेट केलं. आणि आदमने सर जे आहेत ना सर, खरंच इतके म्हणजे मोटिवेटेड पर्सन आहे. ते आम्हाला सुद्धा खूप प्रेरणा देत असतात नवीन नवीन उपक्रम करण्यासाठी. तर आणि कधी काही नवीन उपक्रम सांगितलं तर ते नाही कधीच म्हणत नाही. तर आम्ही खूप म्हणजे भाग्यशाली आहोत की आपल्या सर्वांसारखे अधिकारी आम्हाला लाभलेले आहेत की आमच्या उपक्रमाचं तुम्ही गुणगान तर करताच, सोबत आणखी पुढे मजल मारण्यासाठी आमची हिंमत वाढवता. खूप खूप धन्यवाद सर. आता सर प्रश्न उत्तर घ्यायचं आहे का? हा, दोन पार्टिसिपंट आहे मॅडम, त्यांना विचारा. दोन लोकांनी हँड रेज केला आहे. विनोद मिसाळकर सर, मी तुम्हाला अनम्यूट केलेला आहे, प्लीज तुम्ही विचारा आपला प्रश्न. डहाळे सर. हा मिसाळकर सर, विचारा सर प्रश्न. मिसाळकर सर, आपण अनम्यूट झालेले आहात, बोला सर. हॅलो, येत आहे का आवाज? येत आहे सर, बोला सर. पाहुणे आले ना. मिसाळकर सर बोला.
चुकीनं झालं असणार मॅडम, होऊ शकते. ओके ओके. दहाडे सर. Dahade sir, I have unmuted you. Please, you can ask your question. Okay, thank you, ma'am. Am I audible? Yes, ma'am. Yes, sir. Yeah, you are audible. Okay. Please speak you. Okay, माझा टेक्निकल प्रश्न आहे स्वप्नील सरांना. बोला. हा, विचारा. हा सर, तिसऱ्या स्वाध्यायाला काय झालं, एक तर मला वाटते लिंक उशिरा मिळाली असेल आम्हाला, त्याच्यामुळे कदाचित जो ग्राफ आहे आमचा तो कमी झालेला आहे. आणि त्याच्यात दुसरं असं आहे की प्रत्येक वेळी आपण जे लिंक येते त्याला टच करणं आवश्यक आहे की सोडवण्यासाठी, की आपण फक्त नमस्कार किंवा हॅलो करून त्या नंबरवरती अपडेट होते ऑटोमॅटिक दर संडेला सॅटर्डेला, हे मला विचारायचं आहे. ओके सर. तर आपल्या मोबाईलमध्ये जर आपण तो नंबर सेव्ह केलेला असेल तर आपल्याला लिंकची आवश्यकता नाही आहे, कारण की लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा त्याच नंबरवरती जातोच, बरोबर. आणि दुसरं असं महत्वाचं की मी डेमो जेव्हा दाखवत होतो त्यावेळेला मी तिसऱ्या आठवड्याच्या लिंकवरती क्लिक केलं होतं, पण मी स्वाध्याय चौथ्या आठवड्याचा सॉल्व्ह केला. तुम्ही जर ते बघितलं असेल तर मी वाचलं होतं ते की गणिताचा चौथा आठवड्याचा स्वाध्याय सुरू करायचा आहे का तुम्हाला, त्याकरिता एक प्रेस करा. तर आपण कुठल्याही याने सुरू केलं तरी जो आठवडा सुरू आहे त्याच आठवड्याची लिंक आपल्याला तिथे मिळेल आणि त्याच आठवड्याचा स्वाध्याय आपल्याला सोडवता येईल. आपण कुठनंही सुरुवात केली तर डायरेक्ट नंबरवरती किंवा लिंकवरती जाऊन पण. ओके, म्हणजे आपल्याला शुक्रवार पर्यंत तो बॅक आठवडा राहतो, शनिवारला ऑटोमॅटिक अपडेट होते ते. हा, ऑटोमॅटिक अपडेट होते. म्हणजे काल पण आम्ही अशाच मीटिंग मध्ये होतो तर तिथे पण अशाच प्रकारचा प्रश्न होता की आधीच्या आठवड्याचे स्वाध्याय आम्हाला सोडवता येईल का, तर त्याचं उत्तर सर नाही आहे, कारण की प्रत्येक आठवड्याला लिंक अपडेट होतीये. तर ज्या आठवड्यामध्ये आपण आहोत, ज्या आठवड्यामध्ये आपल्याला लिंक आलेली आहे त्याच आठवड्याचा स्वाध्याय आपल्याला सोडवता येईल. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. आणखी कुणाचे प्रश्न आहेत का? जर आपले प्रश्न असतील तर कृपया हँड रेज करा. तर मला वाटते आता कुणाचे प्रश्न नसतील. मॅडम आभार प्रदर्शन करून टाका. ओके. नंदेश्वर मॅडम. येस सर. स्वप्नील. हा, जर प्रश्न नसतील तर मी फक्त काही गोष्टी रिपीट करतो की ज्या महत्वाच्या आहेत. ओके सर. तर एक तर काय आहे की प्रत्येक आठवड्याची एक नवीन लिंक असेल, त्या लिंकवरती आपल्याला जोडायचं आहे किंवा तो मोबाईल नंबर आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हाय, हॅलो, नमस्कार या प्रकारे आपल्याला तिथे रिस्पॉन्स करायचा आहे. एका डिव्हाइसवरून, एका मोबाईलवरून आपण 100 विद्यार्थी जोडू शकतो. ठीक आहे. म्हणजे जिथे मोबाईलची अडचण असेल त्या ठिकाणी आपल्याला हे बघता येईल की तिथे आपण 100 विद्यार्थी जोडून घेऊ शकतो. दुसरं असं की आपल्याला यासाठी म्हणजे आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना हे सर्व स्वाध्याय सोडवण्यासाठी पूर्ण 1 आठवड्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आपण कुठलीही घाई न करता आपण ते हळूहळू विद्यार्थ्यांना सोडवायला सांगायचं. हे एक गोष्ट आहे. आणि आपण इथे जे उत्तर देतो आहेत ते उत्तर आपल्याला 1 ते 4 या अंकामध्ये द्यायचे आहेत. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या काही हे होत्या. आणि बाकी जर काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, नाही तर मग आपण आभार प्रदर्शनाकडे वळूयात. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आजच्या ऑनलाईन सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय रमतकर साहेब, संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, तसेच सन्माननीय मंगेश मॅम, समन्वयक तसेच अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, तसेच आपल्याला ऑनलाईन डेमो करून आपले सगळे डाऊट क्लिअर केले असे आपले सन्माननीय स्वप्नील सर, जे नागपूर विभागाचे स्वाध्याय अंतर्गत समन्वयक आहेत. तर यांनी खूप चांगल्या प्रकारे, तसेच बारसकर सर
वेळेवर जॉईन झाले आणि आपल्याला पुन्हा मोटिवेट केलं. या सर्वांनी या स्वाध्याय उपक्रमामध्ये आपल्या नागपूर विभागाचा सहभाग आपण कशा प्रकारे वाढवू शकतो याच्याबद्दल खूप छान प्रकारे टिप्स दिले. आपले जे डाऊट्स होते ते क्लिअर केले. या सर्वांचं मी आमच्या पंचायत समिती तुमसरच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच सन्माननीय आदमने सरांनी हे ऑनलाईन सभा आयोजित करून आमच्या तुमसर पंचायत समितीमधील सर्व केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांना ही संधी उपलब्ध करून दिली की आपण आपले मुलांचं आता तेवढं आपल्याला टेन्शन नाहीये. ऑलरेडी SCRT आपल्याला आयतं आपले स्वाध्याय तयार करून देत आहे आणि त्या स्वाध्याय या उपक्रमाचा आपण कशा प्रकारे फायदा घेऊ शकतो. तर ही संधी सन्माननीय आदमने सरांनी आम्हाला मिळवून दिली, त्याबद्दल मी या सर्वांच्या वतीने आपला खूप खूप आभार मानते. तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व डाएटचे प्रतिनिधी, तसेच साधन व्यक्ती, सन्माननीय केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक, सर्व मुख्याध्यापक आणि इतर जे या ऑनलाईन सभेमध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपले मोलाचा वेळ दिलं आणि या सभेतून त्यांना काहीतरी मूल्यवान असं ज्ञान निश्चितच मिळालं आणि ते इथे उपस्थित राहिले. त्याकरिता मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते व पंचायत समिती तुमसरच्या वतीने ही सभा इथेच संपली अशी जाहीर करते. धन्यवाद.